देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे म्हाताऱ्याचं भूत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा, म्हाताऱ्याचं भूत. 11 वाजत आलेल्या रात्रीचे, तरी सुधीर अजून ठरवून झोमॅटो पार्सल डिलिव्हरी उशिरापर्यंत करून इन्कम कमवण्यासाठी थांबून होता. पण खूप वेळ झाला तरी त्याला ऑर्डरच पडत नव्हती. आता त्रासून तो घरी जायला निघणार तोच त्याच्या झोमॅटो ॲपवर ऑर्डरची एक नोटिफिकेशन आली. चला घरी जाता जाता एवढं शेवटची डिलिव्हरी करून निघावं असा विचार करून त्यानं ती ऑर्डर ॲक्सेप्ट केली व हॉटेलमधून ऑर्डर पॅक करून नियतस्थळी जायला निघाला. ऑर्डर बनवून पिक करून त्याला समोरील डिलिव्हरी ठिकाणी पोचायला जवळपास 12 वाजत आली. ॲड्रेस एका 10 मजली अपार्टमेंटचा होता व त्याला डिलिव्हरी 5व्या मजल्यावर द्यायची होती. अपार्टमेंट खाली येऊन लिफ्ट जवळ आला. लिफ्ट उघडली आणि आत शिरला. लिफ्ट बंद करणारच तोच एक वयस्कर झालेल्या आजोबाने त्याला हात दाखवून लिफ्ट थांबवण्यास सांगितलं. दरवाजा उघडा ठेवून असेपर्यंत तो आजोबा आत शिरले आणि सुधीरनं लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि 5व्या मजल्याचं बटन दाबलं आणि आजोबाकडे बघून कोणत्या मजल्यावर जायचं आहे असं आजोबासनी विचारलं. थोडं अडकळत 5व्या मजल्यावर असं बोललं. तसं सुधीर उतरला. मला पण तिथंच डिलिव्हरी द्यायची आहे. आजोबा असं हसून बोलला. लिफ्ट सुरू झाली तसं आजोबाला निरखून बघताना सुधीरला कळालं की आजोबाचं कुबाड निघालाय व हातातली छडी पण हातात असताना वयोमानाने थरथर कापत आहे. न राहून त्याने विचारलं, आजोबा एवढ्या रात्री काय करत होता हो बाहेर? आजोबा, जेवण झाल्यावर थोडं पाय मोकळं करायला येत असतो कधी कधी खाली, नाहीतर दिवस रात्र तसंच बंद फ्लॅटमध्ये असतोच झोपून. बरं बरं म्हणत सुधीरचं लक्ष 5व्या मजल्यावर पोचल्याचे लक्षात आलं. तसंच त्यानं दरवाजा उघडला आणि आजोबाला समोर निघायला सांगून, या आजोबा आता गुड नाईट म्हणून मार्गी लावला व ते समोरील एका फ्लॅटमध्ये आता सुखरूप शरेपर्यंत लक्ष ठेवल्यानंतर दुसऱ्या त्याच्या फ्लॅटमध्ये वळाला जिथे त्याला पार्सल द्यायची होती. ते दोन्ही फ्लॅट आजूबाजूनच होते. सुधीरनं फ्लॅटची बेल वाजवली व थोडा रिलॅक्स होऊन दरवाजा उघडेपर्यंत थांबला. 2 मिनिटमध्येच दरवाजा उघडला. एका मध्यमवयीन स्त्रीने दरवाजा उघडला होता. ते बघून सुधीर बोलला, मॅम तुमचं पार्सल. ते मॅडम पार्सल हातात घेत, खूप खूप धन्यवाद भाऊ, तुमचं एवढ्या रात्री पण तुम्ही डिलिव्हरी केलीत, ते पण 5 मजले चढून येऊन. हे ऐकून थोडं चकित होऊन सुधीर, चढून कशाला येईल मॅम, लिफ्ट आहे ना तुमच्याकडे, त्यातच आलो मी. हे ऐकून थोडी सशांक झालेली मॅडम बोलली, काही पण काय बोलताय भाऊ तुम्ही, लिफ्ट तर 10 दिवस झाली बंद पडली आहे. काय आहे ना, आमच्या शेजारच्या आजोबा जेवण झाल्यावर यावेळेला थोडं बाहेर पडायचे, पण 10 दिवसाआधी त्या लिफ्टमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला की काय, ती लिफ्टमध्ये खाली उतरायला गेलेत आणि लिफ्ट अचानक याच मजल्यावरून खाली कोसळली. त्यातच ते गेलेत. चांगले होते, कुबाड निघाले होते, त्यांना फिरायची सवय खूप आधीपासूनच. आम्ही आलो तेव्हापासून चांगले परिचयाचे होते, पण असो आता ते नसताना बाजूचा रिकामा फ्लॅट पण आम्हाला आता नकोसा वाटायला लागलाय. असं बोलत असताना सुधीरचे भाव बदलले होते. कधी तो बाजूच्या फ्लॅटकडे बघत होता तर कधी त्या लिफ्टकडे. त्या मॅडम, ओ भाऊ तुमचे डिलिव्हरी चार्जेस घ्या म्हणून पैसे समोर करत होती, पण घशास कोरड पडलेल्या सुधीरला दरदरून घाम फुटला. हे सगळं आवाज कुठून दुरून आपल्या कानावर धडकत आहेत की आपला भ्रम आहे असा समज करत इथून बाहेर कसं पडायचं हे कळत नसल्यामुळं तिथंच गुरपटून लिफ्टच्या आत बंद दिसत असलेली सर्व बटणं जोरजोराने दाबत होता.